तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट। काल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचं उपोषण पुन्हा सुरू केलंय। त्यांनी सरकारवरही टीका केली आहे, त्याविषयी ऐकूयात पहिल्या बातमीतनं। तर दुसऱ्या बातमीतनं ऐकणार आहोत, इंडिया आणि भारत वादाची झळ आता NCERTच्या पुस्तकांना। नावात होणार आहे बदल। गुंड आणि अंमली पदार्थांचा तस्कर ललित पाटील प्रकरणात आता मनीषा कायंदेंनी नवे आरोप केले आहेत। वेगवान घडामोडीतनं ऐकणार आहोत, फेसबुक आणि इन्स्टा मुलांना लावताय व्यसन अशी पालकांची तक्रार। सिग्नलवर पोचताच कार होणार चार्ज। अभिनेता राजकुमार रावला मिळाली अनोखी संधी आणि मॅक्सवेलचं 40 चेंडूत शतक। चर्चेतल्या बातमीतनं ऐकणार आहोत, राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्या घेतलेल्या मुलाखतीविषयी। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या बातमीपासनं। मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्यापासून अडवतोय तरी कोण? सरकारला दिलेली 41 दिवसांची मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे। यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले होते। याविषयी जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया विचारताच ते म्हणाले आहेत की शिंदे आणि फडणवीस यांनी दिल्लीतनं आता काय तो निर्णय घेऊनच परत यायला हवाय, रिकाम्या हाती परत येऊ नये। ते पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करा आणि आरक्षण द्या। काहीतरी शिजतंय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलीय। मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, मग त्यांना आरक्षण देण्यापासून अडवतोय तरी कोण, असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय। काल सकाळी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप नेते गिरीश महाजन यांनीही केला होता, मात्र जरांगे पाटील यांनी तो धुडकावून लावला। यावेळी जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना काही तिखट प्रश्न विचारले। ते म्हणालेत की आंदोलकांवरले गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीयेत, त्याचं काय? तुम्ही 15 दिवस मागितले असताना आम्हीही 15 दिवस वाढवून दिले। तब्बल 41 दिवसांनंतरही निर्णय होत नसेल, तो नंतर होईल असंच म्हणत असाल तर मग हे वर्षानुवर्ष सुरू राहील, मग आम्ही काय करायचं? यावेळी जरांगे पाटलांनी महाजन यांना मराठा आरक्षणासाठी झालेल्या 16 आत्महत्यांचीही जाणीव करून दिली। तसंच हे होऊ नये यासाठी सरकार काय करतंय अशा प्रकारे उलट तपासणीही केली। NCERTच्या पुस्तकातनं इंडिया शब्द जाणार, भारत येणार। भारत आणि इंडिया या दोन्ही शब्दांवरनं गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। या पुढल्या काळात इंडिया हे नाव हद्दपार करत त्या जागी भारत हे नाव वापरण्याचा आग्रह केंद्र शासन पातळीवरनं केला जाणार असल्याचं कळतंय। त्याची अंमलबजावणीही तातडीनं होत असल्याचं आता दिसून आलंय। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अर्थात NCERT कडे देखील त्यांच्या अभ्यासक्रमातनं पाठ्यपुस्तकातनं इंडिया शब्द हटवून त्या जागी भारत शब्द घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती। आता ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे। या मागणीनुसार येत्या दिवसात NCERTच्या पुस्तकातनं इंडिया शब्द हद्दपार होऊन त्याऐवजी भारत शब्द येणार आहे। NCERTच्या पॅनलनं आता भारत शब्द स्वीकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येत्या काळात संबंधित संस्थेकडनं जी पुस्तकं येतील त्यात इंडियाऐवजी भारत असा उल्लेख असणार आहे, अशी माहिती त्या पॅनलमधल्या एका सदस्याने दिली आहे। नाव बदलण्याच्या मागणीचं निवेदन हे गेल्या काही महिन्यांपूर्वी केलं होतं। आता ती मागणी मान्य करण्यात आलेली आहे। संस्थेकडनं इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल का याविषयी वेगवेगळ्या चर्चाही सुरू होत्या। त्यावरनं सोशल मीडियावर सुद्धा नेटकऱ्यांकडनं अनेक मतमतांतरं समोर आली होती। G20च्या वेळेस देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता। दरम्यान मोदी सरकारच्या विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया असं नाव दिल्यानंतर हा वाद उफाळून आला होता। ललित पाटील प्रकरणी मनीषा कायंदे यांचे आव्हाड आणि सुप्रिया सुळेंवर आरोप। राज्यात अंमली पदार्थांचं तस्कर प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। आता त्या अंतर्गत गुंड ललित पाटील याला अटकही झालेली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे
यांनी या प्रकरणी दादासाहेब भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते. सुप्रिया सुळेंनीही राज्य सरकारची या प्रकरणी कान उघडणी केली होती. मात्र काल शिंदे गटातल्या नेत्या मनीषा कायंदे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा अंमली तस्करी करणाऱ्यांशी संबंध असल्याचा दावा केलाय. या ललित पाटील केसमधनं शानू पठाण, सलमान फाळके या संशयित आरोपींसोबत जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पत्रकार परिषदेत त्यांनी दाखवले आहेत. मनीषा कायंदे म्हणाल्या की काही दिवसांपूर्वी ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात अटक झालीय. 2020 मध्ये तो शिवसेनेचा कार्यकर्ता होता आणि आताही असेल. अंमली पदार्थ प्रकरणात 7 ते 8 नावं समोर आलेली आहेत. यानंतर मोठं नाव समोर आलंय ते कळवा मुंब्रा विभागातनं सलमान फाळके याचं. त्याच्याकडे 54 ग्राम ड्रग्ज सापडलंय. त्याशिवाय अजूनही नावं समोर येतील. शानू पठाण याचंही नाव पुढे आलेलं आहे. ड्रग्ज प्रकरणी विरोधकांनी रान उठवण्याचा प्रयत्न केलाय. दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यावर बेछूट आरोप करण्यात आलेले आहेत. परंतु या आरोपांमध्ये सुद्धा कोणतेच धागेदोरे पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत. पण ड्रग्ज प्रकरणात अटक झालेली मंडळी कोणाच्या जवळची आहेत, कुणाशी संबंधित आहेत, त्यांना कुणाचं प्रोत्साहन आहे का राजकीय पाठबळ आहे हे तपासायला हवंय. यासाठी काही फोटो या ठिकाणी दाखवते असं म्हणत मनीषा कायंदे यांनी सलमान फाळके, शानू पठाण, ठामपा विरोधी पक्षनेता यांचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंबरोबर फोटो दाखवले. त्या पुढे म्हणाल्या आहेत की फोटोंमध्ये बरीचशी जवळीक दिसून येते. सुप्रिया सुळे खासदार आहेत. आमच्या सरकारवर त्या रोज उठून आरोप करत असतात. विश्व प्रवक्ते रोज सकाळी उठून बोलतच असतात. सुप्रिया सुळे खासदार आणि संसद रत्न आहेत. त्यांचेही ड्रग्ज तस्करांसोबत फोटो आहेत. यावर जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंनी उत्तरं द्यावीत. याचा खुलासा व्हायला हवाय असं मनीषा कायंदे म्हणाले आहेत. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सोशल मीडियावरले ॲप्स आता केवळ तरुणाईच नाही तर लहान मुलांच्याही रोजच्या वापरातले झाले. मात्र आता या ॲप्सचं लहान मुलांना व्यसन लागत चालल्याचा आरोप अमेरिकेतल्या कित्येक पालकांनी केलाय. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC सह 41 राज्यांनी मेटा कंपनी विरोधात खटला दाखल केलाय. तब्बल 233 पानांच्या फेडरल तक्रारीमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की कंपनी आपल्या फायद्यासाठी ॲप्स अधिक ॲडिक्टिव्ह बनवतेय. आपल्या स्मार्टफोनप्रमाणेच कारसाठी देखील वायरलेस चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारच्या चार्जिंगचा पायलट प्रोजेक्ट जपानमध्ये सुरू झालाय. जपानची राजधानी टोकियोजवळ असणाऱ्या कोशिनोहा नावाच्या एका शहरात हा प्रकल्प राबवण्यात येतोय. ब्रिजस्टोन टायर या कंपनीनं ऑटो पार्ट्स बनवणारी NSK अँड डेन्सो कंपनी, टोकियो युनिव्हर्सिटी, चिबा युनिव्हर्सिटी आणि आणखी 9 कंपन्यांसोबत मिळून हा प्रकल्प राबवलाय. आता असा प्रोजेक्ट भारतात कधी येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. ज्यांनी राजकुमार रावचा न्यूटन नावाचा चित्रपट पाहिला असेल तर त्यात त्यानं बूथ ऑफिसर म्हणून भूमिका साकारलेली त्यांच्या लक्षात असेल. या भूमिकेमुळे राजकुमार राववर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. पण आता खऱ्या आयुष्यात सुद्धा राजकुमार राव हा महत्वाची भूमिका निभावणार आहे. राजकुमार रावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं त्याची निवडणुकीचा ब्रँड आयकॉन म्हणून निवड केल्याची माहिती समोर आली आहे. वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स संघात सामना पार पडलाय. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडनं ग्लेन मॅक्सवेलनं शतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्यानं अवघ्या 40 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलंय. त्यामुळे आता मॅक्सवेल वन डे वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा क्रिकेटपटू ठरलाय. त्यानं 18 दिवसांपूर्वीच म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी त्यानं दक्षिण आफ्रिकेचा ॲडन मार्करमननं केलेला विश्वविक्रम मोडलाय. मार्करमननं दिल्लीलाच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात 49 चेंडूंमध्ये शतक झळकावलं होतं. वळूयात आजच्या चर्चेतल्या बातमीकडे. यानंतर ईडीचे हल्ले सुरू होतील. सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीनंतर राहुल गांधींचं वक्तव्य. पुलवामा हल्ला आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप करणारे जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली आहे. काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला जबाबदार धरलं होतं. तसंच भ्रष्टाचाराबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये होता तेव्हा काय स्थिती होती, पुलवामा हल्ल्याबाबत काय मत आहे,
अशा प्रकारचे प्रश्न राहुल यांनी मलिक यांना विचारले आहेत. पुलवामाविषयी मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हलगर्जीपणाचा आरोप लावलाय. तसंच सरकारनं या घटनेचा राजकीय फायदा घेतल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर मोदींनी पुलवामा हल्ल्याऐवजी शूटिंगला महत्त्व दिलं, एअरक्राफ्टची मागणी मान्य केली नाही या आरोपांचाही पुनरुच्चार केलाय. त्यानंतर राहुल यांनी मलिक यांना त्यांच्या सीबीआय चौकशीबाबतही विचारलं. तेव्हा मलिक यांनी चौकशीविषयी सांगत ते म्हणाले की मी ज्यांच्याविषयी तक्रारी केल्या होत्या त्यांना अजून साधे प्रश्नही विचारण्यात आलेले नाहीत. उलट मला मात्र सीबीआय वगैरे चौकशा लावण्यात आलेल्या आहेत. परंतु माझ्यावरलं हे आक्रमण नवीन नाहीये. मी तर फकीर माणूस आहे, त्यामुळे मला त्याची भीती वाटत नाही. मला काहीही फरक पडत नाही, असं रोखठोक उत्तर मलिक यांनी दिलंय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. तुम्हाला सकाळचं पॉडकास्ट कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.